विभा इकडे ए, ते राहू दे, तू ये इकडे. अगं बाई माझे, बस ए घे. हे काय? माझे दागिने आहेत. आता मी काय घालीनसं वाटत नाही बाई. तुझ्यासाठीच काढून ठेवले होते. घेऊन जा. याचं चाललंय पेपर्सवर सह्या झाल्यावर उरकून घ्यायचं, पण त्याच्या आधी एकदा घरी येऊन जा. तुला काय भांडी कुंडी लागतील ना, ती बेशक घेऊन जा. आता मी इथं काय राहीनसं वाटत नाही. आई, तुम्ही नाही जायचं कुठे. तुम्ही माझ्यासोबत राहायचं. अगं हो, पण तू घर घेशील तेव्हा ना. घ्यायला कशाला हवं? हे काय? माझं घर. आई, मी इथे राहायला आली. राहू ना? अगं, मी नाही म्हणणार आहे का, पण नुसतं माझ्या वाटण्यानं काय होणार. त्यानं तर परतीचे दोरही कापून टाकलेत. कापू दे, काय फरक पडतो. मी मोकळा करून देईन त्याला त्याचा मार्ग. करू दे काय करायचं ते, पण मी इथेच राहीन. पण तो तयार होईल. त्याच्या तयारीचा प्रश्न येतोच कुठे. अगं पण एकाच घरात तो, ती, तू. मी राहिले आईच्या घरी, पण तिथल्या प्रत्येक वस्तूला माझ्या आईच्या पत्राचा वास होता. माझं असं काहीच नव्हतं. खूप परक परक वाटायचं सख्या आईच्या घरी. लहानपणापासून ऐकत आलीये मी, दुसऱ्याच्या घरी जायचं आहे तुला. आता हे घर तुझं नाही, परक्याची झालीस तू. माझी मुळं कधी रुजूच दिली नाही तिथे. लग्न झालं, इथे आले, तिथली मुळं उपटून इथे रुजवली. रुजली. तोच माझा नवरा इथली मुळंही उपटून काढतो. सांगा ना आई, माझी माती कुठली हो. आत ये आई. आई, काय ती इथे काय करतेय? ती दुपारी झाली आहे बरोबर, आणि सुद्धा आहे. ते पाहिलं मी. ती जाणार कधी आहे? ती इथून जाणार नाहीये. आजचा दिवस ती इथेच. आई मी बोलतोय काहीतरी. आई मी तुझ्याशी आई मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय. बोल. काय ठरलंय तिचं? तिला म्हणावं जे काय हवं असेल ते मागून घे, उगीच अडवणूक करू नकोस. त्यात तिचंच नुकसान आहे. हे तू मला का सांगतोयस? तिला सांग. विभा, ए विभा, इकडे ये. काय ठरवलंयस? म्हणजे इतक्या दिवसात तू आणि तुझ्या घरच्यांनी काहीतरी ठरवलंच असेल ना? हे बघ विभा, तुला जे काही हवंय ते माग आणि जा. मी राहायला आली कायमची. ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. पण मी जायला आलेच नाहीये. विभा, हे माझं घर आहे. माझंही आहे. पुरावा काय? पुरावा हवाय तुला?
पुरावा, याला विचार. हा आहे पुरावा, याला विचार ना. इकडे विचार, हेही माझं आहे. इथली प्रत्येक वस्तू तुला सांगेल की हे माझं घर आहे, कारण इथली प्रत्येक वस्तू कुठे आणि कशी ठेवायची हे मी ठरवलंय. अगदी रद्दीचे पेपर सुद्धा. या घराच्या दारावर जी नेमप्लेट आहे ना, ती माझ्या नावाची आहे, दिनेश म्हात्रे. त्या नेमप्लेटवरनं हात फिरलाय तो माझा आहे. नुसतं पैशाने नाही विकत घेतायत घर. त्या घराला माया लावावी लागते. या घराला मी ती माया लावली. हे किचन आहे ना, इथल्या प्रत्येक भांड्याला माझा स्पर्श आहे, माझ्या पदराचा वास आहे. इथली प्रत्येक वस्तू मी माझ्या आवडीने, माझ्या मर्जीने घेतली, साधा चमचा सुद्धा. तुला काय माहिती रे घराविषयी? इथल्या भिंतींना वेगळा कलर फासला ना तर अनोळखी वाटायला लागेल तुला हे घर. हो, हे जे सगळं बोलतेस ना, हे कोर्टात जाऊन प्रूव्ह कर. ओके? माझं कोर्ट इथे आहे. कोण? आई? हो, कसं आहे विभा, मी तुला डिवोर्स दिल्यानंतर तुझा फक्त या घराशी नाही, घरच्यांशीही संबंध संपतो. तू सांगतोस म्हणून संपेल? त्याची तुला भरपाई मिळणार आहे. तुझा एक छदाम नकोय मला. मला माझं घर हवंय. तू डिवोर्स दिला म्हणून या घराशी माझा संबंध कसा संपेल? अरे तुझ्याशी लग्न केलं तेव्हा फक्त तुला नाही, तुझ्या घरच्यांनाही माया लावली मी. ही माझी आई झाली, उर्मिला सारखी बहीण. आई, तुला हे पटतंय? पूर्णपणे. काय? आई, हे माझं घर आहे. मी इथे लहानाचा मोठा झालो, वाढलो. मग तीही साळवींच्या घरी लहानाची मोठी झाली, वाढली. पण तिलाही जावं लागलंच ना. जावं लागलं ना लग्न करून. तसाच तूही जा लग्न करून. आई, तू काय बोलतेस? हे बघ, उगीच तिच्या नादी लागू नकोस. तिला इथून जायला सांग. ती इथून कुठेही जाणार नाही. का? कारण ती आहे म्हणून या घराला घर पण आहे. ती इथे राहणार नसेल तर मीही तिच्या बरोबर जाईन. पण न्यायाची गोष्ट हीच आहे, तू इथून निघून जावस. काय? का? कारण लग्न तुला करायचंय. तुझ्या सुखासाठी तिनं का सगळ्यावर पाणी सोडायचं? मी तिच्या पाठीशी आहे. दिन्या, तू इथून निघून जा.